मित्रांनो आज आहे ना वैजापूरला चाललोय मी. आपलं प्रायव्हेट कस्टमर आहे, रेग्युलर कस्टमर आहे आणि कस्टमरला पिकअप करायला चाललोय मी रेडिसन ब्यूच्या मागच्या साईडला. मित्रांनो तिथून कस्टमरला पिकअप करायचंय आणि वैजापूरला घेऊन जायचंय. बाकी काही असो मित्रांनो, पण आपल्या नाशिकचं क्लायमेट खरं सांगा मना भावातून कसं वाटतं तुम्हाला? नाशिक करे ना इतके खुश राहतं ना या क्लायमेटला, एक नंबर क्लायमेट राहतं. आणि आपल्या डोक्यावर आता केस आले मित्रांनो बरं का. आता कस्टमर आपल्याला घाबरणार नाही बरं काय. याच्या अगोदर कस्टमर घाबरायचे, जरा विचित्र दिसायचं म्हणून, पण आता आपल्या टाकल्यावरती ना केस आले, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पण नाशिकच्या ब्रिजवरती मित्रांनो नुसतं काम चालू. काय काम चालू आहे ना नाशिकच्या लोकांना सुद्धा माहित नाही मित्रांनो. बरं नाशिकचे खड्डे बुजवायचे सोडून ना त्या ब्रिजचं काय काम करू राहिले काहीतरी सांगा यार. एखादा बोर्ड लावा, पूर्ण नाशिककरांना कळल की ब्रिज वरती इतके खड्डे झाले ते बुजवत नाहीये आणि जे चांगला रस्ता आहे त्याला खड्डे पाडून भरू राहिले. काय मॅटर आहे मला आजपर्यंत कळलं नाही मित्रांनो. आणि खड्डे बघा तुम्ही, चायला 4 पॉईंटच्या समोर बरं काय, हॉटेल 4 पॉईंटच्या समोर ब्रिज वरती एवढा मोठा खड्डा मित्रांनो. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच कळून नाही राहिलं. नाशिक मध्ये इतकी खड्ड्याचं नाशिक झालंय भाई. नाशिकच्या खड्ड्यात आदळून आदळून इतकी भूक लागली मित्रांनो. आता कुठेतरी इडली सांबर ढोसा काहीतरी खावा लागेल. तितक्यात ना एका साईडला मला इडलीवाला दिसला उभा मित्रांनो. चला आता आपण इथं खाऊ एकदम. आणि एकदम फ्रेश मध्ये बघू शकता मित्रांनो मेंदू वडे. वा 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 या नाश्त्याला मित्रांनो. भाई दाल वडे मेंदू वडे मला इतके आवडताना काय सांगू तुम्हाला पब्लिक. म्हणून पोटभर खाल्ले तुमच्या भावाने. राणेनगरच्या ब्रिजचं आहे ना काहीतरी काम चालू आहे, बोगद्याजवळ आहे ना काहीतरी ब्रिजचं मोठं काम चालू आहे मित्रांनो. काय चालू आहे आपल्याला काही कळणार नाही. जेव्हा होईल ना तेव्हा कळलं नेमकं डबल ब्रिज होतोय का बोगदा मोठा होतो. ठीक आहे ब्रिजचं काम होत आहे, चांगली गोष्ट यार. पण खड्ड्याचं काय, नाशिकच्या खड्ड्याचं काय यार तुम्ही सांगा ना. कधी खड्ड्याचे काम होणार? आणि फायनली लोकेशन वरती पोहोचलोय मी कस्टमरच्या. आणि कस्टमरला इथून आहे ना पिकअप करायचं आपल्याला. फायनली कस्टमरला पिकअप केलं, निघलोय वैजापूरला. आपण रस्त्यात बघतो तर काय डायरेक्ट रेल्वेचं फाटक लागलं ना भाई. आता रेल्वे गेल्याच्या नंतरच सोडतील रे भाई. बघू शकता तुम्ही मित्रांनो रेल्वेचं फाटक लागलं ना भाई, लय डोकं खराब होतं. ईदगावच्या रस्त्याने आलो तो मित्रांनो आणि तिथं मध्ये ना रेल्वे फाटक लागून गेलं. पण लकीली लवकर मोकळं पण झालो. डायरेक्ट आलो शिंदेपळशीच्या टोल नाक्यावरती. वैजापूरला जायचं म्हटलं आपल्या गाडीमध्ये थोडं अजून सीएनजी भरणं खूप गरजेचं मित्रांनो. त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं वावीच्या इथं एकदम भारी पंप आहे, तिथं आपल्याला गॅस भरायचा. डायरेक्ट पोहोचलो ना वावी जवळ मित्रांनो. आणि इथं सीएनजी नाही, एनी टाइम राहतो, 24 तास राहतो बरं का. ऑनलाईन नाही पण तरी पण 24 तास राहतो. आणि जास्त गर्दी पण नव्हती मित्रांनो. पण तितक्यात आपले विजू नाना दिसले ना. म्हटलं काय चाललं विजू नाना. नाना म्हणे काय नाही मजेत एकदम मस्त चाललोय शिर्डीला. पण तितक्यात प्रेशर आलं होतं नानाला. नाना डायरेक्ट सुटले बाथरूम. म्हटलं नाना हलकं होऊन येऊ तर आपण गॅस भरून टाकू. मग काय तुमच्या भावाने गॅसला गाडी लावून दिली डायरेक्ट, कारण की आपला नंबर पटकन आला होता मित्रांनो. सीएनजी नाही तर पटकन भेटून जातो, जास्त वेळ लागत नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही डायरेक्ट नोजल लावलं आपल्या गाडीला. आणि आपल्या गाडीमध्ये जास्त गॅस बसणार नाही मित्रांनो. फक्त 200-250 रुपयाचा गॅस बसणार आहे. आणि लकीली बघू शकता मित्रांनो 240 रुपयाचा गॅस बसलेला आहे. आणि फोन पे तुमच्या भावाने मारले आहे. डायरेक्ट निघलो वैजापूरच्या दिशेने मित्रांनो. आणि फायनली तुमचा भाऊ वैजापूर मध्ये पोहोचलाय मित्रांनो. आणि तुम्ही जर वैजापूरचे असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो, माझे ब्लॉग बघत असाल तर. आणि लोकेशन वरती पोहोचलो, कस्टमरला सोडलं. आता भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.